वेळेत मालमत्ता कर भरल्यास 10% सवलत. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीची मोहीम 1 एप्रिलपासूनच सुरू केली आहे. त्यानुसार करदात्यांच्या मोबाईलवर SMS च्या माध्यमातून महानगरपालिकेने बिले पाठवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय 15 जूनपर्यंत संपूर्ण कराची रक्कम एकत्रित भरतील अशा करदात्यांना मालमत्ता कराच्या सामान्य करामध्ये 10% सूट देण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने स्पष्ट केलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मागील सरत्या आर्थिक वर्षात 6% कमी वसुली केल्याचं दिसून आलं आहे. हे विभागाला 2023-24 मध्ये 750 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र आर्थिक वर्ष संपत आले तेव्हा मालमत्ता कर विभागाने 703.93 कोटींची वसुली केली आहे. यंदा देखील मालमत्ता कर विभागाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. त्यानुसार यंदा या विभागाला 819.71 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आता हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने 1 एप्रिलपासूनच सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या विभागामार्फत करदात्यांना देयक व कर भरण्याच्या लिंकसह SMS द्वारे पाठवण्यात आली आहेत. मात्र मागील वर्षी हा उपक्रम यशस्वी झाल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे यंदा देखील हाच उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतला आहे. याशिवाय करदात्यांना पहिल्या टप्प्यातच मालमत्ता कर भरावा यासाठी सवलत योजना देखील महानगरपालिकेने जाहीर केली आहे. त्यानुसार जे करदाते 2024-25 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एक रकमी 15 जून 2024 पर्यंत महानगरपालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10% सवलत देण्यात येणार आहे. त्यानुसार 15 जूनपर्यंत रक्कम भरल्यास 10% सूट दिली जाणार आहे. तर 16 जून ते 30 जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास 4%, 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत भरल्यास 3% आणि 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत भरल्यास 2% सवलत दिली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिली आहे.